वेलकम बॅक टू पूजा दीपक डायरीज. हा माझा पहिला व्लॉग आहे, म्हणून थोडं नर्वस आहे, पण मला आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. आज मी तुम्हाला माझ्या दिवसाचा एक छोटासा पार्ट दाखवणार आहे. चला व्लॉग सुरू करूया. तर आज मी मार्केटला जाऊन छान छान सगळ्या भाज्या घेऊन आलेले, ज्याच्यामध्ये कोथिंबीर, गाजर, वाटाणा, कॉलीफ्लॉवर, लेमन आणि ही माझी बहीण जिला फक्त मस्ती करायला आवडत असतं मध्ये मध्ये. आणि हे मी माझ्या मम्मीला पैशाचा हिशोब देताना जे राहिलेले 9 रुपये आहेत ते माझ्या मम्मीला देत. आणि ह्या मी आता मस्तपैकी गाजर वगैरे कट करून मस्तपैकी कुकरला शिजवून घेणार आहे. मस्तपैकी फास्ट हे काम चालू आहे. आणि ही एक मस्त मध्ये मध्ये नुसती मस्ती करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. आणि ही माझी सेकंड नंबरची सिस्टर, जिला फक्त फोटोज काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे बस. आणि ही बघा, हिला मध्ये मध्ये लुडबुड केल्याशिवाय काही ऑप्शनच भेटत नाही. जिथे काय करत असतील तिथे नुसती मध्ये मध्ये तिला करणं आवडतंच. आणि आता मी मस्तपैकी सगळ्या भाज्या कट करून एक एक हळूहळू घेणार आहे. आणि हे मी आणलेत पावभाजीसाठी लागणारे सगळे मसाले. आता मी पोटॅटो चॉप करून घेत आहे आणि तिला पाणी आणून त्याच्यामध्ये टाकायला लावले, जेणेकरून पोटॅटो हा ब्लॅक पडायला नको, म्हणून पाणी ऑलरेडी टाकून ठेवत आहे. आणि ही माझी मम्मी, जिने आज माझ्यावरती पावभाजीची जबाबदारी सोपवली आहे. आणि ही मस्त आज मोबाईलमध्ये सिरियल बघण्यामध्ये बिझी आहे. इथे मी सिमला मिरची कट करता करता ती तर उडूनच गेली. आणि हिला फेकण्यामध्ये काही दुसरं ऑप्शनच नाही, हिला नुसती मस्ती करायची आहे, फक्त मस्ती. आता मी कॉलीफ्लॉवर मस्त कट करून घेणार आहे, डायरेक्ट छोटं चिरून घेणार, जेणेकरून मला शिजल्यानंतर मॅश करण्यासाठी एकदम इझी जाणार आहे ते. त्याच्यामुळे बारीक होते आणि प्रॉपर हॉटेलसारखी पावभाजी रेडी होते. त्याच्यासाठी आता मी इथे मस्त हिरवेगार वाटाणे सोलून घेत आहे. आणि ही माझी बहीण, जी सोलण्यासोबत खाण्याचंसुद्धा काम करत आहे, ते तिला एकदम परफेक्ट जमतं. आता मी ह्या सगळे वाटाणे सोलून कुकरमध्ये टाकून देणार आहे. कुकरमध्ये टाकून झाल्याच्या नंतर 2 शिट्ट्या त्याला देणार आहे. इथे मग आमची बहिणींच्या दोघींच्या गप्पा चालू आहेत छानपैकी, की कशी होईल पावभाजी, कशी नाही होईल, ह्या विषयावरती आमचं बोलणं चालू होतं. आणि मी फक्त तिच्या गोष्टी ऐकत होते. हे पाणी जास्त झालं म्हणून कुकरमधलं कमी करून टाकला. आणि मी तिला ओरडत होते की तिने पाणी काढून परत रिटर्न त्या कुकरमध्ये टाकून दिलं होतं, म्हणून मला तिच्यावरती खूप राग आला होता, म्हणून मी तिच्यावरती चिडले होते. तर हे वाटाणे मी सगळे आता कुकरमध्ये टाकत आहे. आत्ता मी कुकरमध्ये 1 चमचा मीठ आणि अजून थोडं वरून मीठ टाकून कुकर बंद करून घेणार आहे. आणि गॅस चालू करणार आहे. गॅस चालू करून झाल्यावर मी कुकर ठेवणार त्याच्यावरती आणि 2 शिट्ट्या देऊन त्यांना शिजवून घेणार आहे. इकडे शिट्ट्या होईपर्यंत मी इकडे थोडीफार मसाल्यासाठी रेडी करून ठेवत आहे सगळ्या भाज्या, जसं की कांदा, टमॅटो, सिमला मिरची आणि कोथिंबीर, हे सगळं छोटे कापून कट करून ठेवत आहे. सिमला मिरची मी स्वच्छ कट करून त्याच्यामध्ये कटिंग करून घेत आहे. एकदम छोटे जेवढे होतील तेवढे छोटे कट करून घेत आहे. इथे मम्मी आर्याला शिकवण्याचं ट्राय करत आहे. ही आहे काश्मीरी लाल अद्रक लसूण पेस्ट, पावभाजी मसाला आणि हा घाटी मसाला, आणि जे लागणार आहे पावभाजीसाठी मसाला तो, आणि अमूल बटर. आत्ता कुकरला शिट्टी होतच येईल, 2 शिट्ट्या. आणि इथे मी काश्मीरी लाल अद्रक लसूण पेस्ट, पावभाजी मसाला आणि हा आमचा घाटी मसाला, आणि इथे भाज्या सगळ्या कट करून अमूल बटर घेऊन आत्ता शिट्टी झालीच आहे. आता शिट्टी झाली की आपण ह्या सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या एका साईडला. इकडे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता मी बटर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. आम्ही जास्त बटर खात नसल्यामुळे आम्ही थोडंच टाकत आहे. आणि त्याच्यामध्ये ऑइल थोडंसं ॲड करणार आहोत आम्ही. तुम्हाला हवं तेवढं ऑइल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता, पण माझ्या मते थोडं जास्त ऑइल टाकलं तर एक छान अशी पावभाजीला तर्री येऊन जाते. तर आता मी इथे ऑइल आणि बटर मिक्स केलेलं आहे. थोडं बटर मेल्ट होईपर्यंत इथे सगळ्या भाज्या मी ॲड केलेल्या आहेत. आता मी त्याच्यामध्ये मसाला काश्मीरी लाल कलर येण्यासाठी पावभाजीला इथे अद्रक लसूणची पेस्ट, पावभाजी मसाला आणि आमचा घरचा घाटी मसाला, ज्याने अजून जास्त टेस्ट येते, असा मी तो त्याच्यामध्ये ॲड करतो. आता हे मस्त एकदम स्लो गॅसवरती त्यांना मस्तपैकी शिजवून घेणार. आणि जोपर्यंत त्याचा
एकदम बारीक ते शिजून होत नाही तोपर्यंत त्याला आपण मिक्स करत राहायचं आणि जेवढं मॅश करता येईल तेवढं आपण मॅश करत राहायचं. आणि सॉरी, तुम्हाला आजूबाजूचा आवाज येत असेल त्यांना इग्नोर करून टाका. आणि ही मी पावभाजी बनवताना मस्तपैकी आता मस्तपैकी हे मसाले सगळे भाजून घ्यायचे. जोपर्यंत हे भाजत आहेत तोपर्यंत आपण एका साईडला मॅश करून भाज्या घ्यायच्या, ज्या आपण कुकरला शिट्टी देऊन शिजवलेल्या एकदम प्रॉपर. माझ्याकडे मॅशर नसल्यामुळे मी हा देसी जुगाड लावलेला आहे. तसे आपल्या इंडियामध्ये जुगाड करणारे पब्लिक भरपूर आहे. आणि इथे मला थोडंसं काहीतरी काळं दिसलं म्हणून मी बघत होते, बट ते काहीच नव्हतं. आणि मग हे मी पूर्ण जेवढं बारीक मॅश करून घेत आहे, जेवढं होईल तेवढं जास्त मॅश करून बारीक करून घ्यायचं, जेणेकरून अजून प्रॉपर पावभाजी जशी आता हे सगळं मॅश केलेली भाजी आपण कढईमध्ये जो मसाला बनवला होता त्याच्यामध्ये सगळी टाकून द्यायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची. एकजीव झाली पाहिजे, तो कलर सगळा या पावभाजीला आला पाहिजे. बघा मी एकदम मिक्स करत आहे, तशी ती पावभाजी एकदम तो मसाला एकजीव होत आहे. मी कढईला एक साईडने पकडून एकदम सगळं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून ते पावभाजीचा मसाला पूर्ण जो बनवला आहे तो त्याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे. आणि हा नंतर स्लो गॅसवरती ठेवून थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, जेणेकरून ती टेस्ट कमी नाही झाली पाहिजे. जर आपल्याला वाटते की बाबा ही थोडी घट्ट आहे पावभाजी, तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं त्याला स्लो गॅसवर ठेवून छानपैकी शिजवून घ्यायची अजून एकदा, जेणेकरून अजून छान टेस्ट येते. आपल्याला कच्ची भाजी खाल्ल्यासारखे किंवा शिजवून खाल्ल्यासारखं त्याचा एक वाटत नाही. मस्तपैकी त्यांना मिक्स करून आता मी त्याला थोडंसं एकदम मिक्स करण्यासाठी हे करत आहे. आणि ही आपली पावभाजी रेडी. तर्री बघा कशी आलेली आहे, तुम्हाला आधीच बोललो